पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जो काही मुद्देमाल जो अंमली पदार्थांचा सील केलेला होता तो गायब झाला आणि तो उघडकीस आला पुणे ग्रामीणच्या पोलिसांमुळे। आणि तो उघडकीस आल्यानंतर त्याचे धागेदोरे हे अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत आले, पण त्याचं फार गांभीर्य हे प्रशासनाने घेतलं दिसत नाही। लगेचच आपल्याला तोफखाना हद्दीमध्ये देखील आपल्याला कवडं एमडी ड्रग्ज पकडलेलं पाहायला मिळालं, काही इंजेक्शन पाहायला मिळाले। निवडणुकीच्या काळामध्ये देखील जवळपास अंदाजे 6 ते 7 युवक हे एमडी ड्रग्ज घेतल्याचं सेवन केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं, ते वाचले, बचावले। म्हणजे त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ते अत्यंत सिरियस आहेत, गंभीर त्यांची परिस्थिती आहे, पण त्याची सुद्धा अजूनपर्यंत अद्यापपर्यंत ही पोलिसांना माहिती नाही। म्हणजे किती शोकांतिक आहे की हे जर असं घडत असेल, यांना माहिती मिळत नसेल, म्हणजे पोलीस किती अलर्ट मोडवर आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं, याच्यातनं अनुभवायला देखील मिळतं। म्हणून आज आम्ही मागणी केली की ह्या अंमली पदार्थांची जी तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या तयार झाल्यात याला फार कोणाचा आश्रय, राजाश्रय ते तपासलं गेलं पाहिजे। याला कुठं पोलीस प्रशासन पाठीशी घालतं का, एक फार मोठी शंका, हा प्रश्नचिन्ह हा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून याच्यावरती पोलिसांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। आणि प्रामुख्यानं ज्या जिम आहेत ह्या जिममध्ये ट्रेनर जे आहेत हे एकाच जमातीचे असतील असं कसं होऊ शकतं? आणि ते इथं नाही, एका जिममध्ये नाही, तर सगळ्या जिममध्ये तुम्हाला सांगतो 90% तेच लोक, असं कसं होऊ शकतं? आणि मग त्याच्यातनं कुठंतरी जिम जिहाद, ड्रग जिहाद, लँड जिहाद, लव जिहाद जो पाहायला मिळतो, याच्यात नवीन नवीन जिहाद आता आम्हाला पाहायला मिळाला। पूर्वी फक्त आम्हाला लव जिहाद ऐकायला मिळायचं, नंतर ज्यावेळेला मंदिरांवरती अतिक्रमण सुरू झालं तो लँड जिहाद निर्माण झाला। हळूहळू आपण पाहतो निवडणुका आल्या, वोट जिहाद सुरू झाला। आता आम्ही जिम जिहाद आणि ड्रग जिहाद देखील आता आम्हाला ऐकायला मिळतो। आणि आमच्या समोर असणाऱ्या काही लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला ते पाहणं सुद्धा मिळालं, हे दुर्दैव आहे। म्हणून कुठेतरी पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे, ही मागणी आज आम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्ही केलेली आहे। या महाविद्यालयांमध्ये टिबल शीट येणारे मुलं, बिगर नंबरचे असणारे गाड्या या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर कुठल्याही प्रकारे, म्हणजे एखाद्या परिस्थिती नाजूक असेल आणि टिबल शीट गेलं तर वेगळी गोष्ट असते, पण हे सगळे लोक तुम्हाला सांगतो टिबल शीट आणि कुठलाही पासिंग नसणाऱ्या गाड्या, म्हणजे काही दिवसांनी असं होईल की म्हणजे पी पासिंग असणाऱ्या गाड्या दिसतील, म्हणजे पाकिस्तान पासिंग असणाऱ्या सुद्धा गाड्या आपल्याला इथं अहिल्यानगरमध्ये SP चौकात दिसतील, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळायला लागलेली आहे की त्याला कुठेही पासिंग नाही, काही नाही। म्हणजे ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकामध्ये अशा प्रकार करतात, म्हणजे ते पोलिसांना आव्हान आहे, हे सुद्धा पोलिसांना समजत नाही। इथंच जर सिग्नल तोडत असतील, इथं जर तुम्हाला सांगतो टिबल शीट बसत असतील, इथं जर त्या गाड्याचा नंबर नसतील, तर पोलिसांसमोर हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे।